नाव आणि पहिल्याच बॉलवरती किरण पवारच्या बॅटमधनं षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत असताना यावेळेस डॉट बॉल. गोलंदाज बॉबीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, मेजवानी होती, दोन्ही हाताने कबूल करत असताना बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हीच तर ओळख आहे किरण पवारची. आणि पहिल्या बॉलवरती जरी थोडासा इथून मात्र डगमगला तरी देखील दुसऱ्या बॉलवरती इथून मात्र बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि आता संघाचं व स्वतःचं अकाउंट ओपन केलंय या षटकाराच्या साह्यानं. गोलंदाज बॉबीला आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्याच बॉलवरती षटकार ठोकला. किरण पवार नावाचं सर्व काही. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो, अजून एक विकेट. क्षेत्र मात्र तेच निवडले बॅकवर्ड स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सलगचा दुसरा बॉल देखील आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सलगच्या दोन बॉलवरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अशीच मॅच नक्कीच आपण एन्जॉय केली होती ज्यावेळेस शहर उपाध्यक्ष चषक आपण पाहिला असेल. दिनेशजी धुमाळ साहेब त्यांची ती स्पर्धा होती. कुमार नवले, पंकज बोले आणि प्रशांत बोर यांनी ती आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील सावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट वेहले ही मॅच आपण पाहिली होती, परंतु त्यावेळेस जर विचार केला तर वेहले संघाने तो सामना जिंकला होता. आणि आज पुन्हा एकदा दोन्ही संघ आपण पाहू शकता नक्कीच एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. गोलंदाज बॉबी यावेळेस लाईन पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळख घेत आहेत, परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दोन बॉलवरती दोन षटकार आणि आता पुन्हा एकदा यावेळेस डॉट बॉल फेकतोय. चांगली गोलंदाजी करत असताना बॉबीला आपण पाहतोय. दोन षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की कुठंतरी बॉबी थोडासा दबावाखाली असेल, परंतु दबाव त्याच्यावरती बिलकुल जाणवत नाही आहे. त्या दबावाला जुगारून तो आता मात्र गोलंदाजी करत असताना किरण पवारला आपण पाहतो थोडेसे नाराज असतील, कारण दोन षटकार आल्यानंतर इथून मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज बॉबी. हेच तर ओळख आहे गोलंदाज बॉबीची. आणि सातत्याने बॉबी म्हटलं तर स्ट्रायकर गोलंदाज आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, चेंडू झाला एवढ्याच मिडॉच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल यावेळेस पुन्हा एकदा पुढे जात असताना 13 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बॉबीने देखील केली आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 13 धावा. पहिल्या बॉलवरती चेंडू डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा बॉल षटकार आणि त्यानंतर 2 बॉल सलग निर्धाव आणि 6व्या बॉलवरती एक चिकीत सिंगल. आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. तेरा धावा स्कोरबोर्डवरती. 2 षटकार आल्यानंतर शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आणि त्यानंतर जर विचार केला तर स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवली आहे बॅट्समन किरण पवारनं. किरण आणि अनिकेत ही जोडी आपण पाहतोय. 6 बॉल इथून मात्र नॉन स्ट्रायकिंगवरती किरण थांबला, अनिकेत थांबलाय. 6 बॉल इथून मात्र किरणने फेस केले. 13 धावा त्याने इथून मात्र एकवटल्या. आता षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. अनिकेतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न. यावेळेस नॉमॅन्स लँड झोनमध्ये चेंडू ट्रॅबल झाला. एक चिकी सिंगल. दुसऱ्या धावेचं प्रयत्न होतं, माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. दरम्यान नक्कीच एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 14 धावा स्कोरबोर्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 13,
आणि आता इथून जर विचार केला तर एक धाव पहिल्या बॉलवरती एक पडली आहे. 7 बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबला होता बॅट्समन अनिकेतला आपण पाहतोय, परंतु आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे आणि आता तो देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. 4 दिवसाची स्पर्धा आपण पाहू शकता. नक्कीच स्वर्गीय प्रदीप स्मृती चषक 2022चं पर्व आपण पाहतोय आणि 4 दिवसातील आजचा तिसरा दिवस, पहिलीच मॅच आपण पाहू शकता. 2 ताकदरुटी एकमेकाच्या अगेन्स्ट. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, एकच सिंगल मिळेल कारण किरण पवारला स्ट्राईक हवी आहे. सातत्याने किरण पवार म्हटलं तर मोठमोठ्या संघातून ओपनमधून देखील वर्णी लागती आहे आणि यंदाचा सीझन जर विचार केला तर साता समुद्र पार देखील चांगलं त्याचं कार्य राहिले, चांगली कामगिरी राहिली आहे आणि सातत्याने आपण पाहिलं असेल तर नक्कीच भिवंडीच्या स्पर्धेमध्ये देखील बाईक त्याने जिंकली होती. अतिशय चांगली कामगिरी आणि रेबल बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर नाव आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस मिडविकेटला टोलवायचा होता, परंतु लॉंग स्टॉप एंडला चेंडू चाललाय. एक धाव एक पडले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. लॉंग स्टॉप एंडवरती पाहिलं क्षेत्ररक्षक आला होता, परंतु थोडासा दूर राहिला चेंडूपासून, थोडा डगमगला आणि लगेच दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली यावेळेस किरण पवारच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साथीनं यावेळेस टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती 17 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडूवरती जाईल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहेत किरण पवार, कारण त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त जर स्ट्राईक किरण पवारकडे असली तर नक्कीच धावांचा एक भलं मोठा डोंगर उभं करू शकतो. परंतु आता जी स्पर्धा झाली डोंबिवली ब्लास्ट, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर तब्बल 90 धावा नक्कीच सावळे संघाने बनवल्या होत्या 5 षटकामध्ये, परंतु 91 धावांचा पल्ला इथून मात्र गाठला होता गेम वडबली ब संघाने. परंतु किरण पवार आणि त्याच्या बॅटमधनं अजून एक बार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉनस्टॉकिंग एडच्या खेळाडूला अनिकेतला का थांबवलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याच्या बॅटमधनं तो देत असताना षटकार. तीन दिवस पावसाची हजेरी नव्हती, परंतु आज पहिल्याच मॅचला पावसाचा देखील शुभागमन झालाय. परंतु पाऊस असो किंवा नसो, किरण पवारला कुठे फरक पडतोय, तो त्याची बॅटिंग आता मात्र चांगल्यारीत्या करत असताना पुन्हा एकदा अजून एक धमाका, अजून एक ब्लास्ट आपल्याला पार मिळतोय. परंतु आता मात्र क्षेत्र निवडलंय लॉंग लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये किरण पवारच्या बॅटमध्ये ठोकलाय उत्तुंग षटकार. या मॅचमध्ये भरपूर मजा येईल कारण किरण पवार देखील एक चांगला फलंदाज आहे, सावळे टीम देखील भरपूर फॉर्ममध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर वेल्हे संघासाठी देखील हा मैदान लकी असेल कारण एक फायनल त्यांनी देखील जिंकली आहे या मैदानावरती. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी देखील पटकावलं आहे. ज्यावेळेस शहर उपाध्यक्ष चषक नगर आपण तो स्पर्धा पाहिली होती, त्या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं वेल्हे टीमनं. विजेंद्रची बॅटिंग भरपूर चांगली राहिली होती. तालुका हापचा संघ होता, नक्कीच मुंबई 11 कल्याण संघ त्या संघाला बीट केलं होतं फायनलच्या त्या मॅचमध्ये. भरपूर चांगली कामगिरी वेल्हे टीमची देखील राहिली होती आणि आता तोच संघ आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस झाली असती, परंतु थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा चुकीचा. दरम्यान संघाला मिळेल सिंगलच्या जोरावरती 22 रुपयात एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 30 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा आल्या होत्या, तदनंतर जर विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आणि आता यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय साजन आणि पहिल्या बॉलवरती 22 रुपयात एक सिंगल एक पडली आहे. अजून मैदानाच्या आतमध्ये सावळे टीमचा हुकुमाचा एका म्हणून ज्याला म्हटलं जातं, सातत्याने सर्वात जास्त सराव जो करत असतो तो अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये येणं अजून बाकी आहे, हे देखील जमेची बाजू असेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता सावळे टीमचे बिग फॅन आणि बिग सपोर्टर याच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये सावळे टीमला पॅक केलं जातं. ते आमचे भोसगावचे शंकर पाटील एक अष्टपैलू खेळाडू देखील, त्यांचं देखील आगमन झालं. तुमचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अलॉंग द कार्पेट बॉल यावेळेस आपण पाहू शकता नक्कीच मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली आहे, दुसरी देखील मिळाली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का? नाही आहे.
चेंडू जर गवतामध्ये हरवला तर फक्त 3च धावा असतील, त्यापेक्षा जास्त तुम्ही धावू शकत नाहीयेत. ही महत्त्वाची सूचना. येस, नक्कीच ओव्हर थ्रो जर झाली तर जेवढे रन असतील ते पकडून आणि गवतात चेंडू हरवला असेल ते 3 धावा असे पकडले जातील. आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा मुख्य नियम आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर चांगली कामगिरी 4 दिवसामध्ये. पहिल्या दिवशी गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं, निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडू दे, आणि आतापर्यंत ही स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल आपण पाहू शकता नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी होता, शरीरापासून दूर होता, परंतु यावेळेस यष्टीरक्षक निलेशला आपण पाहतोय यावेळेस चांगली कामगिरी करत असताना. गुरुदास हाफ टॅकर होता, पुन्हा त्यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंच तर वळलेत. या संपार सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव अजून मिळेल आणि एका धाबेच्या साथीनं आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 33 धावा. यष्टीरक्षक आपण पाहू शकता नक्कीच निलेश पाटीलला आपण पाहतो, जो नक्कीच अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चालला, यावेळेस एक सिंगल तर एक पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चुकी होणार नाही या बेहले संघाला आपण पाहतो. नक्कीच गोरदास साजांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य होतं, कारण त्याला बाद करायचं होतं किरण पवारला, परंतु अनेक इथून मात्र बाद झाला आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये मी आधीच म्हटलं होतं, सावळे टीमचा हुकमाचा एका ज्याला म्हटलं जातं तो अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत निलेशला आपण पाहतोय. भरपूर चांगली कामगिरी या मैदानावरती ज्याने केली होती. शहर उपाध्यक्ष चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल त्यांनी पटकावली होती. एक अष्टपैलू खेळाडू आहे, भरपूर चांगली बॅटिंग त्याने नक्कीच उसरगडच्या मैदानावरती देखील केली होती. तो निलेशला आपण पाहू शकता यावेळेस यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. गोरदास साजन आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय. 2 क्षेत्राशी चेंडूवरती येतील, परंतु मिळेल ती सिंगल. सिंगलपेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे आतापर्यंत. जर विचार केला गोरदास साजनचा तर भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करतोय गोरदास साजनला आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच. आतापर्यंत जर विचार केला तर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेस 35 धावा स्कोरबोर्डवरती. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक, ज्याला आपण हाणामारीचं षटक देखील म्हणतो, गोलंदाज विजेंद्रला आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फटका चांगला पार मिळतोय, गॅप मोठा आहे, धावांचा तोटा देखील मिळणार नाहीये. आता मात्र दणदण करत चेंडू निघून चालला यावेळेस डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बरोबर चौकार ठोकला विजेंद्रच्या अगेन्स्ट. लगेच शहर उपाध्यक्ष चषकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये 31 धावांची गरज असताना विजेंद्रवरती हल्ला बोल केला होता. 3 षटकार ठोकले होते, परंतु तो सामना सावळे टीमला गमावावा लागला होता. पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूची भेट आपण पाहू शकता शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज विजेंद्रला आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती, आणि स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय किरण पवार. हाफ टॅकर होता, यावेळेस चेंडूला जाऊन दिला. पंच आमच्यापर्यंत इशारा करतील डेड बॉल. डेड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. तर पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय.
पहिल्या बरोबरती 4 धाबा एकवटल्यात. 39 धाबा स्कोरबोर्डवरती आपण पाहतो. पावसाचा देखील सकाळच्या सत्रामध्ये मात्र शुभागमन झाला आणि पावसाची गरज देखील होती, कारण रबर बॉल क्रिकेट रबर बॉल स्पर्धेमध्ये जर पाऊस असला तरच इथून मात्र मजा पाहायला मिळते. परंतु आता किरण पवार फुलटॉस बॉल त्याला पाठवून दिलाय पुन्हा एकदा. बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार फक्त फ्लिक केला होता. 45 धाबा स्कोरबोर्डवरती फक्त फ्लिक केला होता आणि हेच तर ओळख आहे किरण पवारची. ज्यावेळेस तुम्ही त्यांना खराब चेंडू देईल त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्या चेंडूला बाहेर जातानाच पाहाल. आणि आता षटकार आला. पहिल्या बरोबरती क्रिकेटचा क्लास चौकार आणि या बरोबरती षटकार. अँगल चेंज केलाय गोलंदाजाने, परंतु मैदानाच्या आतमध्ये रिझल्ट पाहावा लागेल. यस, नक्कीच आपण पाहिलं असेल तर गोलंदाज आधी राईट आर्म ओव्हर द विकेटने आला होता. तदनंतर जर विचार केला तर राऊंड द विकेटने आला, परंतु फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये यापुढे क्षेत्राच्या उपस्थित होता. त्यांनी इथून मात्र अचूकरित्या टिपला झेल आणि आता संपलाय फलंदाज किरण पवारचा खेळ. या मॅच मध्ये 42 धाबा आतापर्यंत बनवल्या ते म्हणजे किरण पवारनं. टीमची टोटल आपण पाहिली असा स्कोरबोर्डवरती 45 धाबा आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा राहिलाय किरण पवारचा. 42 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. युक्ती 11 सावळे हा संघ आपण पाहू शकता. सातत्याने सावळेश्वर सावळा या संघाच्या नावाने खेळत असतो, परंतु आज युक्ती 11 सचिनजी दलाल साहेब यांनी हा संघ पुरस्कृत केला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता श्याम सर देशमुख यांच्या माध्यमातून गावदेवी भेले संघ इथून मात्र आपण पाहू शकता नक्कीच या स्पर्धेमध्ये पॅक करण्यात आला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि 1+ व्हाईट अशा 2 धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीनं स्कोरबोर्ड आता मात्र पुढे जात असताना यावेळेस 47 धाबा स्कोरबोर्डवरती. गोरदास विजेंद्र हा प्रकार होता. पण आता यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला बॅट आखडण्यात आली. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक धाव मिळेल. अवांतर 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विजेंद्रनं. नक्कीच एक चौकार एक षटकार किरण पवारच्या बॅटमध्ये आला होता. त्यावेळेस नक्कीच थोडासा दबाव होता तो म्हणजे विजेंद्रवरती, परंतु त्या दबावाला जुगारून त्यांनी गोलंदाजी चांगली केली. आणि आता पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. स्वतः विजेंद्र पोहोचतील का चेंडूवरती नाही या. आणि आता धाव घेण्याचा देखील प्रयत्न अक्षय पवार करत नाही या. त्यामुळे इथून जर विचार केला तर हा देखील चेंडू डॉट. अक्षय पवारला आपण पाहतो एवढेच मैदानावरती खेळ करत असताना. चेंडूंचा जर विचार केला तर 2 गो 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर अक्षय पवारचा असेल. आणि तोच फटका आता मात्र पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होता. सरळ आता मात्र चेंडू जाऊन विसावलाय व्हाईटिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू होता त्याच्या हातामध्ये आणि आता फलंदाज अक्षय पवार देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. न्यू बास्पर मैदानात दाखल झाला आहे. आपण पाहू शकता यावेळेस मयूर. या स्पर्धेचं मयूर या नावाशी मोठं नातं आहे, कारण मयूर देवेकर असतील, तेजस ठाकरे असतील आणि प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून या त्रिमूर्तीच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नक्कीच मित्र प्रदीप त्याच्या नावाला उजाळा देण्याचं काम केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि शेवटचा बॉल त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आता गॅपमध्ये चेंडू ट्रॅबल झाला आहे. पाहायचं या बॉलवरती धाबा किती मिळतील. आणि आता नक्कीच चेंडू देखील हरवला, त्यामुळे यस चौकार असेल. चौकार चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. शेवट गोड केलं मी म्हणेन मयूरनं.
आणि 4 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती वेगाने फ्लाय होत असताना 52 52 धाबा स्कोरबोर्डवरती, त्यामध्ये 42 धाबा किरण पवारच्या होत्या. आणि आता टोटल आपण पाहू शकता 4 ओव्हरच्या अंती 52 धाबा. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर पाऊस आपण पाहिला आणि आता नक्कीच दोन्ही टीमला सेम चान्स असेल, कारण द्वितीय सत्रामध्ये देखील पाऊसच पडतोय. ज्यावेळेस खेळपट्टी सुकी असते ना त्यावेळेस नक्कीच फायदा असतो तो फलंदाजाला, परंतु ज्यावेळेस खेळपट्टी ओली असते त्यावेळेस गोलंदाजाला भरपूर बेनिफिट असतो. परंतु तरी देखील 52 धावा बनवल्या गेल्या. परंतु आता इथून जर विचार केला तर 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम आराध्य 11 गावदेवी बेहले संघाला. आणि या धावा इथून मात्र कशा प्रकारे चेस करतील की या धावा डिफेंड होतील हे तुम्हाला मायक्रोफोनवरती ऐकण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय. शहापूर डोलखमचा एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक रमेश महाराज शिंदे यांना धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. प्रेक्षक आपण ऐकतात पाहतात फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022. 2 दिवसापासून खऱ्या अर्थाने या घमासाला या आनंदाच्या वातावरणाला सुरुवात केली आणि बघता बघता 3ऱ्या दिवसाच्या उगवतीचा सूर्य आम्ही पाहिला. आणि आपण सर्वजण आहोत बदलापूरच्या क्रीडानगरीतील वडवली गावाची भूषणावळ असणाऱ्या या सुंदर आणि नैदिप्यमान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवाव्या अशा नयनरम्य वातावरणामध्ये. अर्थात सुंदर मैदान. निमित्त फक्त एक आहे, प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022. तर वळूया आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळते आराध्य 11 वेळे फाईट करत असताना टीम युक्ती 11 सावळे. बॅटिंग केली टीम सावळे संघानं 4 षटकामध्ये बनवल्या धावा. 52 विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे टीम आराध्य 11 वेळे संघाला. मॅचमध्ये मजा येईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारच्या जेव्हा पण मॅचच्या दिशेने सलामीची जोडी आराध्य 11 वेळे संघाच्या वतीनं स्टार्किंग एंडवर फलंदाज विजेंद्र, नॉन स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज केतन, गोलंदाजी मार्कवर द ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड अर्थात किरण पवार.
53 धावाची आवश्यकता. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने फेकलाय. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील विजेंद्रचा प्रयत्न आहे, कारण विजेंद्रला माहीत आहे 24 बॉलपर्यंत आपल्याला खेळपट्टीवर राहायचं आहे, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. इज ऑफ द मार्क टीम आराध्य 11 वेहेडे. सुरुवात चांगली आहे. विचार केला तर 53 धावांच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि आपण पाहू शकाल की या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा अनेक संघांनी अनेक स्पर्धांमध्ये बनवलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पहिल्या इनिंगचा विचार केला तर 52 धावा धावपलकावर लागत असताना आणि त्यामधील सिंहाचा वाटा उचललेला खेळाडू अर्थात सावळे संघ ज्या ज्या वेळा आमच्या डोळ्यासमोर यायचा त्या त्यावेळा किरण पवार हे नाव आवर्जून आम्ही आदबीने घेतलं जायचं. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. कॅच ड्रॉप. फलंदाजाला पुन्हा उर्वरित चेंडू किंबहुना येणारे चेंडू खेळण्याची संधी इथून मात्र प्राप्त होईल. विजेंद्र आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय केतनला. या 2 धाबेच्या मदतीने टीम आराध्य 11 वेहेडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. बिनबाद 5 धावा. वेल स्टार्ट. काय सुरुवात आहे टीम आराध्य 11 वेहेडे संघाची. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी किंबहुना ही स्पर्धा खेळण्यासाठी अनेक नामांकित खेळाडू, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, आज मात्र खऱ्या हातानं बदललेल्या क्रिकेट सोबत आम्हाला देखील बदलायचं आहे. या अनुषंगाने अनेक खेळाडू या मैदानामध्ये येत आहेत. ही बदलापूरची क्रीडा नगरी आहे की जेव्हा जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येते तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं प्रेमाचं आणि आनंदाचं वातावरण. ते देखील क्रिकेटसाठी पोषक किंबहुना 3ही ऋतूंमध्ये खेळला जाणारा क्रिकेट आज रबर बॉल क्रिकेटमध्ये वळाल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतोय. निमित्त एक आहे फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावपलकावर 6. शॉर्ट ऑफ बॉल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट किपर पोहोचलेत. तत्पूर्वी एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विजेंद्रचा. थांबावं लागेल. सन्माननीय आमचे आदर्श आणि आदर्श स्थान काय असावं हे सांगणारं व्यक्तिमत्व आदरणीय भूषणदादा रोणे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मी विनंती करेल भूषणदादांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 7 धावा धावपलकावर. चांगली सुरुवात आहे. एका बाजूला पाहिलं तर केतन, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विजेंद्र. डावखुरे आताचे फलंदाज विस्फोटक असतात हे आम्ही आजतागायत इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. क्या बात आहे. स्वीट साउंड. एक्शन देन रिएक्शन. ये हुई ना बात. गेंद स्लॉट में पार किया, पार्किंग लॉट में षटकार. सन्माननीय प्रथमेशजी ठाकूर यांच्याकडनं वेडे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. इंडिव्हिज्युअली या दोनही खेळाडूंना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर. डॉट बॉल येतोय आणि तो देखील खूप वेळेनंतर या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. आत्मविश्वासाच्या बळावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मी तर म्हणेन सावळे संघाला करावा लागेल. किंबहुना 53 धावांच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर हा प्रवास सुरक्षित व्हावा आणि आजची सायंकाळ गोड करावी. उद्याच्या सायंकाळचा मावळतीचा सूर्य पहावा. या अनुषंगाने इथे मात्र आपली कलात्मकता क्रिकेटमध्ये क्लास दाखवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीम युक्ती 11 सावळे संघाच्या विरोधात आराध्य 11 वेहेडे संघाला करावाच लागेल. पर्याय नाही. म्हटलं जातं ना की जीवनामध्ये पैशाचं नाटक आणि पैशाचं सोंग करता येत नाही. त्याच अनुषंगाने क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तुम्हाला विजयासाठी ढोंग घेता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर अक्षय पवार. फलंदाजी चांगली राहिलेली. या खेळाडूची गोलंदाजीमध्ये काय धार दाखवतील हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवर केतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. पुलोलेनचा बॉल. इथे मात्र ऑनसाईडला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळाईने जे पावेल, कारण माहित आहे क्षेत्ररक्षकाला प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक वाचवलेली धाव देखील महत्वाची आहे. किंबहुना ही स्पर्धा जिंकण्यासाठी आम्हाला सामदाम दंडभेद वापरावा लागेल. त्या अनुषंगाने स्वतःच्या जीवाची पर्वा करावी लागणार नाही. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची टोटल आतापर्यंत लागत असताना 15. शॉर्ट पिच बॉल. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग ऑन मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई ना बात. मौके पे लगा छक्का. सिक्सर. गाडीचा गिअर मित्र म्हणून चेंज केलाय टीम आराध्य 11 वेहेडे संघानं. धाव संख्या 6 ने फ्लाय झाली. टीमची टोटल धाव पलकावर तब्बल 21 धावा.
काय सुरुवात आहे, याला म्हणतात ऍक्शन देन रिॲक्शन. बूमरॅंग ईट का जवाब पत्तर से. मिस्टर बिग स्टोक विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू मात्र निघून चाललाय. डीपमधून शतरक्षक पोहोचलेत एक एक पाऊल टाकत. तत्पूर्वी एकच सिंगल. एका सिंगलच्या मदतीने टीम आराध्य 11 वेगळे संघाची धावसंख्या धावपालकावर आतापर्यंत लागत असताना 22 धावा. 53 धावांचा पाठलाग. आणि म्हटलं जातं ना की ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. आणि इथे मात्र कारण न सांगता ही फलंदाजी करण्याचा प्रयत्न टीम आराध्य 11 वेळे संघाचा यशस्वीरित्या आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे पाहावं लागेल. विजेंद्र ज्याने हे मैदान खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धांमध्ये गाजवलेले, अनेक फलंदाजांच्या अनेक गोलंदाजांच्या काळजामध्ये सातत्याने धडकी भरवणारा हा विजेंद्र मी तर म्हणेन वेळे संघासाठी ट्रम्प कार्ड ठरलाय. पण म्हटलं जातं ना क्रिकेट वर्तमानावर चालतो, भूतकाळावर चालत नाही, भविष्यावर चालत नाही. कल करे सो आज, आज करे सो अभी. ॲट दिस मोमेंट प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. टीमची टोटल धावफलकावर 24. जमेची बाजू राहील. विकेट देखील गमावलेली नाही आहे टीम वेळे संघानं. आणि जेवढ्या तुम्ही विकेट वाचवाल तेवढ्या तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. कारण हे आहे क्रिकेट आणि ते देखील कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कलात्मक रीतीने खेळत असताना विजयशी संपादित करणारं क्रिकेट. जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या विश्वामध्ये तुमचं नाव आदमीने किंबहुना माईकवर आवर्जून 12व्या खेळाडूला न विचारता घेतलं जातं. हे काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही ब्रँड क्रिकेटच्या विश्वामध्ये बनता. यावेळेस आपण पाहू शकाल डॉट बॉल धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागत असताना पाहायला मिळते 25 ऑन स्कोर बोर्ड. दोन षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आराध्य 11 वेळे संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद 25 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 12 धावा. चांगली गोलंदाजी केली अक्षय पवारनं देखील. पवारांची पॉवर तुम्हाला देखील माहीत आहे आणि ते देखील पावसाळ्यामधली पॉवर 2.5 वर्षापूर्वी तुम्ही अनुभवलेली असेल. ते विश्व वेगळं आहे, हे विश्व वेगळं आहे. क्रिकेटची परिभाषा वेगळी आहे, क्रिकेटची दुनिया आणि क्रिकेटच्या दुनियादारी देखील वेगळी आहे. जेव्हा पण मॅचच्या दिशेने सेकंड इनिंगचा पूर्वार्ध संपुष्टात येतोय. 25 धावा धावपलकावर. विकेट गमावलेली नाही आहे. विजेंद्र आणि केतन सेट होऊन खेळपट्टीवर खेळतायत. उर्वरित 12 बॉलमध्ये खरपूस समाचार घ्यावा लागेल. किंबहुना डगआउटमध्ये बसलेल्या 9 खेळाडूंना गुड न्यूज पोचवावी लागेल. त्यासाठी चांगले चांगले स्ट्रोक या ठिकाणी खेळावे लागतील. 53 धावांचा वाण. आवर्जून उल्लेख करेल सन्माननीय तेजसजी ठाकरे सर, त्यांच्या समवेत सन्माननीय प्रशांतजी सुर्वेराव सर आणि त्यांच्या समवेत सन्माननीय विवेकजी मयूरजी दिवेकर या तीनही व्यक्तिमत्वाचा मी आभार व्यक्त करेल. या त्रिवेणी संगमातून साकारली स्पर्धा अर्थात प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022. 12 चेंडू 28 धावा. परफेक्ट वाईड यॉर्कर. क्या बात आहे. विजेंद्र पॉपिन की सोडणार नाहीये कारण स्वतःच्या पंखांवर विश्वास आहे. यस आय कॅन डू इट. चेंडू शिल्लक राहिलेत 11, बनवायच्यात 28. संकट चेंडू फेकी आणि इथून जर पाहिलं तर काळ मात्र संकटाचा आहे. या संकटाला सामोरं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. 11 चेंडू 28 धावा. विजेंद्र तयार. फुल टॉस बॉल स्वीट साऊंड ऍक्शन रिॲक्शन. पुन्हा एकदा हा चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यस पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवर बॉटम हँडचा छान वापर केलाय फलंदाज विजेंद्रनं. सेकंड इनर बॅक टू बॅक दुसरा षटकार. जी धावसंख्या खऱ्या अर्थानं 2 षटकाचा विचार केला तर योग्य ट्रॅकवर होती. 30 धावसंख्या भरधाव वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासून खेळपट्टीचं निरीक्षण करणं फलंदाजाचे. जेव्हा जेव्हा तुम्ही बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पोहोचता तेव्हा तेव्हा गोलंदाजाच्या मनातील मनसुबे ओळखणे आणि त्यानंतर स्वतःचा स्टान्स चेंज करून फटके खेळणं हे क्रिकेटचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. धावसंख्या 6 ने पुढे गेली. टीमची टोटल धावपलकावर लागत असताना तब्बल 37 धावा. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पण म्हटलं जाताना प्रत्येक प्रयोगाचा अनुमान आणि निष्कर्ष तुमच्या बाजूने लागेल हे देखील सांगता येणार नाही. एक तेरी तो एक हमारी. अनिकेत कमबॅक करत असताना पहिल्या चेंडू 0, दुसऱ्या चेंडूवर 6, तिसऱ्या चेंडूवर 6, चौथ्या चेंडूवर 0. धावसंख्या धावपलकावर स्थिरावली 37. परंतु विजेंद्र नावाचा फलंदाज विजेसारखी बॅट तळपत असताना फेकून दिले चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बाद. षटकार.
खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त धावायचं नाही, परंतु बॅटमॅनचा वापर करायचा आणि फटके खेळायचे हे काम विजेंद्रच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. संधी होती विजेंद्रसाठी म्हणून की काय संधी गमावली आणि डोक्याला हात लावलाय सांगत असताना मनामध्ये उरलाय पश्चाताप. बघता बघता आपण पाहू शकाल तिसरं षटक मार्गस्थ होतं. ते षटक येते संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आराध्य 11 बेळे संघाची धावसंख्या धावबलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 43 धावा बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त 10 धावा. चेंडू शिल्लक राहतील 6. फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022 दैदिप्यमान सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी आणि खऱ्या अर्थानं जे व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांतून निघून गेलं त्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी जिवंत ठेवाव्यात. म्हटलं जातं ना की भावनांचा ओलावा म्हणजे खरं सुख आहे. या भावनांच्या ओलाव्यामध्ये जगत असताना अनेक जणांच्या स्मृती आमच्या मनपटलावर विराजमान व्हाव्यात. त्या स्मृती आणि त्या आठवणी जिवंत आणि ज्वलंत राहाव्यात यासाठी या मित्र परिवाराने घेतलेला अट्टास की खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं नाव जर पाहिलं तर प्रदीप भोईर स्मृती चषक सन 2022 जे व्यक्तिमत्व मागील 2 आठवड्यापूर्वी आमच्यातून निघून गेली व्यक्तिमत्व पुन्हा येत नाही, पण त्यांच्या आठवणी येत राहतात आणि त्या जिवंत होत राहतात की हर एक फ्रेंड जरुरी होता है. आणि त्याच व्यक्तिमत्वाच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आयोजलेली स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रदीप भोईर स्मृती चषक 2022. पहिलाच बॉल विजेंद्र पोहोचलाय पॉपिन केज पर्यंत, कारण विजेंद्रला माहित आहे एक एक धाव या सामन्यासाठी महत्वाची आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक बनवायचे आहेत. आपण पाहिलं जगदीश फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा संधी ब्रेड अँड बटर बॉलची फेकून दिले चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजेंद्र पहिल्या चेंडू पासून हिरो तर या चेंडू पर्यंत पुन्हा सांगत असताना जीता वही सिकंदर. षटकार वाईड यॉर्कर ऑन साइडला टर्न करत असताना फलंदाज विजेंद्र, परंतु चेहऱ्यावर आत्मविश्वास नावाची गोष्ट इथे तेजवान होताना पाहायला मिळते. सन्माननीय जगन्नाना पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे स्वतः अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर केडीएमसीचे देखील अध्यक्ष आहेत. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने जगन्नाना पाटील